भटवासांच्या जीवनामध्ये आता स्थित्यांतर होत आहे आणि भटवास आणि सर्वज्ञांचा संवाद सिन्नरच्या त्या महास्थानावर बसून सर्वज्ञ जीवाला शब्दाच्या रूपाने, कृपादृष्टीच्या रूपाने, मनोधर्माने जे जे शक्य आहे तेवढं परिवर्तन करत असतात. तेव्हाही करत होते, आताही करतात, पुढेही करत राहतील. मग तो क्षण आपण आठवावा असा ही लीळा स्मरण करताना. मग आज काय झालं तर आज सर्वज्ञानी भटवासांना प्रश्न विचारलाय की आमच्यापासून जे सुख झालं विशेष ते आणि दादोसापासून झालं ते, त्याच्यामध्ये तुम्हाला काही फरक वाटतो? कसं म्हणजे तुम्हाला कसं वाटतं? हे सगळं आपल्या वाटण्यावर असतंय. प्रचिती कशी आहे तुम्हाला? भटवास म्हणतात जे तुमच्यापासून झालं ते थोडं अधिक वाटतं आणि ते थोडंसं त्याला उपमा देत नाही, देता येईल मला दादोसांच्या सुखाला, पण तुमचं निरुपम सुख आहे. सर्वज्ञ म्हणतात ते नव्हे. आता इथे संकेत आहेत स्वामींचे. स्वामी म्हणतात ते नव्हे बाबा, हे येथोनी तुम्हा स्थित्यांतरला. तुम्ही जे म्हणताय ते सुखही नाही, ते आगळीक विशेषताही नाही, आणि जे तुम्ही निरुपम म्हणतात तेही नाही. भटवास म्हणाले बघ काय कसलं सुख दिलंय तुम्ही मला. सर्वज्ञ म्हणतात हे इथोनी तुम्हा स्थित्यांतरला. शब्दाची शृंखला आहे. हे इथोनी म्हणजे आम्ही तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पूर्ण स्थित्यांतर केलेलं आहे. स्थित्यांतर म्हणजे काय? बदल, चेंज. इथे कोणतं स्थित्यांतर केले? भटवासांच्या आता सगळंच, प्रारब्धाचं, कर्माचं, वर्तमान स्थितीतलं, हे की नाही, देवतेंच्या भोगाचं, हे सगळं स्थित्यांतर आहे, बदल आहे, पालट झाला. आता इकडं सगळं लोखंड होतं, इकडं परीत झालं, ह्याला म्हणायचं स्थित्यांतर. असं स्थित्यांतर या क्षणाला तिथं केलेलं आहे. आयुष्याचा पालटच झाला. कुठे हातात तलवार, कुठे अनेक बायांचे मंगळसूत्र, जोडवे, हे की नाही, रक्ताने माखलेली तलवार, आणि आता ह्या हातात गाठीन, ह्या हातात झोळी येणार आहे. हे स्थित्यांतर भटवासांचं सिन्नरच्या त्या भिल्ल मठामध्ये बसून सर्वज्ञानी आत्ता केलेलं आहे. हे स्थित्यांतर आहे. असे खूप स्थित्यांतर असतात. निसर्गात कसे बदल असतात, आहे की नाही, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, असे ऋतू बदलतात. माणसं लहान होतात, मोठे होतात, आहे की नाही, वयात येतात वगैरे, पांढरे केस, पांढरे दाढी, दात पडतात, बोळकं, स्थित्यांतर. तसं आध्यात्मिक स्थित्यांतर असतात. इथे काय स्वामी सांगतात, तुमचं आध्यात्मिक स्थित्यांतर केलंय, सर्वच केलंय, आहे की नाही स्वामींनी, पण ते भटवासांना कळालं नाही. आपल्याला कळत नसतं आपल्या जीवनात ईश्वराकडून काय काय बदल येतोय, का अशा का घटना घडतात. आपण बदमाश आहेत, कळतं, आतमध्ये सगळं कळत असतं, पण आपण लय चालू असतो, चापलूशीपणा असतो. भटवासांना तर काय सध्या कळलं नाही. भटवास उगेच राहिले आणि मग श्रीमूर्ती अवलोकित बसले.
श्रीमूर्तीचं अवलोकन आज भट्टवास प्रथम करताय जीवनामध्ये, आणि तेच अवलोकन शेवटपर्यंत राहतं, आहे ना. आणि मग भट्टवास त्यानंतर म्हणतात, जी जी हो बरोबर आहे म्हणाले, मला वाटतंय माझ्या जीवनात बदल झाला आणि तो बदल स्वीकारावाही लागतो आपण. हो का म्हणून दंडवती घातली, श्रीचरणा लागले, आणि मग तिथून भट्टवास निघताय. दादोसाहेब लगेच त्यांना घेतलं, चला म्हणाले आपण जाऊयात. मग गोसावी विहरणा विजय केले. स्वामी आणि हे इकडं भट पहिलाकडे बिढारा दादोसांसोबत विजय जाता येते. आणि मग असे पवळेपाशी ईशान्य कोणी भेटी झाली. गोसावी पुसले के गेले होते. इकडून स्वामी इकडं आले, ते इकडून इकडं आले, परत भेट झाली पवळी बाहेर. भट्टवास म्हणता, जी जी मी श्लेष्मा झाडू गेला होता. श्लेष्मा असे माते काहीच नाही. श्लेष्मा झाडू गेला होता. हे स्थान आज नाही वाटतंय की नाही. तो मोठा वाडा आहे ना, तो भिलाचा भिल्ल मठ खूप मोठा आहे. स्वामी लघुशंकेला वगैरे जाऊन आले असतील, हेही जाऊन आले असतील. ते नाही आहेत ते. स्वामी तू इकडे कुठे गेलता? ते म्हणतात, मी श्लेष्मा झाडू गेला होता. सर्वांनी म्हणतात, तुम्हा महात्म्यापासून जे झाले असे त्याने शिवनी रान नव्हे, मग तुमचा श्लेष्मा काय घडेल? ते 16 अध्यात्मिक बोलणं आहे. भट्टवास काय म्हणतात, मी श्लेष्मा. श्लेष्मा कशाला म्हणतात? वात पित्त कफ कशाला म्हणतात? कफाला श्लेष्मा म्हणतात. बेडका होणे. तेव्हा मी थोडंसं झाला होता मला अंतःकरण, असे श्लेष्मे होत असतात. मी श्लेष्मा झाडायला गेलता, मला म्हणाले थुकून खाकरून. सर्वांनी म्हणतात, वेड्या, महात्म्यापासून जे झाले असे त्याने शिवणी रान नव्हे. चिमणी सुद्धा रांड होत नाही म्हणाले. तुला जे झाले ना, तुझ्या दादोस आता दादोस सोबत नाही आहे. स्वामींना जो आघात करायचा होता विचारांचा, तो इथे केलाय. त्यामुळे तुला ना, भाषा कशी आहे स्वामींची बघा. आता यापूर्वी अगोदरची भाषा वेगळी होती, आता स्वामी स्वरात बोलता. म्हणजे तुझ्या दादोसापासून तुला जे झालं ना बाबू, ते शिवणे रांडणं, चिमणी सुद्धा रांड होणार नाही म्हणजे असं काही तेवढं विशेष नाही. आणि मग तुमचा श्लेष्मा काय घडेल? माझा कप झडतो रे म्हणाले तुला. म्हणजे जे धातू साम्यता असतात, भक्त योगी आणि विषया यांच्या धातू साम्य असतं, आहे की नाही? सूत्र आहे ना, आहे का? भक्त योगी विषय. आणि आपल्या जीवनात श्लेष्मा कधी होतो? माणूस आजारी कधी पडतो? हे तिघं बिघडलं का, धातू बिघडल्या की. धातूचं ज्ञान कुठं असतं? नाडीला, इथं असतं. असे धातूले बिघडत असतात. विरहात बिघडतात, प्रेमात बिघडतात, भावनेत अडकलं की बिघडतात, आहे की नाही? सुपजित नाही, रात्रभर बघतो तो स्लॅबकडे, आहे की नाही? हे असे स्वामी म्हणतात, तुला बाबू कशाचा तुला रे, तुझा श्लेष्मा कसा झाडणार आहे? हे तुला एक गुण झाला होता दादोसांना, आमच्यापासून झाली होती म्हणाले थोडंसं काहीतरी तिकडे. कुठं? पाठोळा कुठं गेलं ते? वडनेर भुजंगल, आहे की नाही? त्या अंजनेरीला तिकडे थोडं झालतं म्हणाले आमच्यापासून. त्यांना काही आनंद झालता.
तोही यतीच्या स्थिती पासाव गेला. गेला होता मागले. पदार्थ खाल्ले, ओळस ओळख जी विद्या मिळाली नव्हती राजोसांची, आहे की नाही. इसवी कवळ पुरुष उद्धरून मागितला. हे आता सगळं लीळाचरित्र पाठ असेल तर हे पुढचं कळत राहतं, म्हणून तुम्हाला मी मागचं सगळं पाठांतर करून घेतले. इसवीला कवळ पुरुष म्हणाले, हा म्हणून आलता, ह्याला काय येतर म्हणाले. असं स्वामीने अगदी मराठवाडी भाषेत दणका लावलाय स्वामींनी. आता तर तुला काय रे म्हणाले, तुला एक गुण झालता म्हणाले, तो इथेच्या स्थिती पासाव गेला. आम्ही ते केले ऐसे होते, तेही गेले, त्याजवळ काय म्हणाले. आता मा तयाचे तो मासे काय होईल, काहीच होणार नाही म्हणे. ते तू म्हणतोय ना तसलं काय ऐकत जाऊ नको तू. स्वामी कसे सुंदर विवेचन करतात. तयाचे आड गेले तन्न मोडे. ते फुसका बारायला म्हणाले, कापसे आहे तो कापूस जर ह्याच्यावर पडला काय होतं, गवतावर गवत मोडेल का. स्वामी म्हणतात तयाची आड पडल्या तन्न मोडे, काही राहिलं नाही म्हणाले त्याच्यात. भोटवासाने एवढं निरोपण ऐकल्यावर भोटवास बघतच राहिले आणि तो विचार करतो. माणसानं निरोपण केल्यावर ऐकल्यावर विचार तर करावा ना. स्वामी ही कानवा थर काढून टाकतायत आता. अशी नीच लोक सगळीकडे भेटतात, आहे की नाही. भोटवास आज तुम्हाला कसे भेटतायत, पहिली भेट आहे. कसं निरोपण करून राहिले स्वामी, त्याच्याजवळ काहीच नाही म्हणाले, तो नीच लेवलचा आहे, तू त्याचा संग करू नको. भोटवासाने पुन्हा केला नाही, आहे की नाही. आज ते जरी होते सोबत, पुन्हा नाही ऐकलं त्यांनी. बरोबर आहे, स्वामी सांगतात म्हणजे खरंच आहे ना. असं असतं ते. जीवनामध्ये मोठं चांगलं व्हायला खूप वेळ लागतो, आहे की नाही. वाईट व्हायला काय, झाड मोठं व्हायला किती वेळ लागतो, फांदी तोडायला 2 मिनिटं. भटवासांच्या जीवनात आता हे स्थित्यांतर व्हायले. आता इथून आता स्थित्यांतर. स्वामींनी सुरू केलं, पहिलं पान पालटलं आयुष्यातलं, नवा इतिहास लिहायला सुरुवात केली आहे ना भटवासांच्या. हे जिजाऊंनी कसं स्थित्यांतर केलं शिवरायामध्ये, आहे की नाही. तमाशा पाहून आले, रात्री गुपचूप पोरं झोपले. ते बाहेर माती दिसली जिजाऊंना झाडताना सकाळी, काही बोललं नाही, ते उठले शिवाजी महाराजांनी विचारलं, बाळा सकाळी माती दिसली रे म्हणाले, कुठे गेलता का तो. त्यांनी सगळं सांगितलं. त्यामुळे तिथं मी दिसली तर काय केलं असतं तिथे तमाशा, म्हणजे काय बाया उघड्या होत्या, काय नाचत होत्या. संस्कार करण्याची पद्धत कशी आहे जिजाऊंची, आहे ना. त्यामुळे तिथे मला पाहिलंच का बाळा, मग मी नाचलेली पाहशील का. 12 वर्षाची शिवराय आहे ते. शॉक बसला त्यांना, शॉक. जिजाऊ काहीच म्हणल्या नाही, मारलं नाही, हाणलं नाही. ठीक आहे बाळा, तुला जसं करायचं तसं कर, पण मला ही अपेक्षा नाही. तुला हे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी तुला जन्म घातलाय, हे तर कुणीही करतं. मग यात काय विशेष आहे. नागवा उघडं पाहून आला, तुला लाज वाटते का. तेच करायचं असेल तर उद्यापासून मग इथं राहायचं नाही, का नाही. जायचं मला पुण्यात, तिकडे इथं माझ्याजवळ नाही राहायचं. तुझी आई गेली म्हणून समज बदल झालाय ना. ह्याला म्हणायचं स्थित्यांतर. अशा घटनेतून स्थित्यांतर होत गेले शिवरायांचे. आपले होतात का, आपलंही झालं पाहिजे असा स्वामींचा संकल्प आहे. स्वामी त्यांना आता बऱ्यापैकी चांगल्या भाषेत कान उघाडणी केली. सर्वज्ञ म्हणतात, तुम्हा स्थिती ते इथून संचरल्याने झाली बरं भाऊ, हे लक्षात घे. त्यांना आमच्यापासूनच झाली, तुम्हाला पण आमच्यापासून झाली. आणि इतुलेने तयाशी गर्व होता तो गेला. प्रथम गर्व गेला भटवासांचा, की दादोसांपासून मला काही झालेलं नाही,
दादोसांनाही स्वामीपासून झाला आणि ते मला म्हणलेच होते माझ्यापासून होईल, आहे की नाही. मूळ विषय इथं आहे आता. दादोस काय म्हणले पहिल्या भेटीत? माझे पण होईल ऐसे नाही होईल ऐसे आमच्या गुरुसाहेबांपासून होईलच. ते विठोबासांना तर आठवलं, म्हणाले अरे बरोबर आहे. आणि मग जो गर्व होता त्यांच्याबद्दल, दादोसांबद्दल खूप गर्व होता विठोबासांना. दादोसांच्या जर काटा पायाला मोडला तर विठोबासांना असा अभिमान यायचा, आहे की नाही, वगैरे वगैरे. डोक्यात किती बसतो काय माहिती हो, मला संदेहच आहे की नाही. तो गर्व गेला विठोबासांचा आणि येतुकेनी भट्ट संदेह पडले. संदेह म्हणजे संदेह कशाला म्हणतात? शंक. इथे काय म्हणायचं संदेहाला? गोंधळात पडणे. गोंधळापेक्षाही भ्रमात पडणे. भ्रमात बाहेर म्हणाले इथं आपण, त्यांनी तर मला मार्केटला हे सांगितलं होतं, ते कोण्या जातीचे आहेत नाही का प्रकरण सगळं म्हणाले. आणि आता तर झालं तर मला ह्यांच्यापासून झालं, मला तर त्याने असं सांगितलं होतं माझ्यापासून होईल, तर माझ्यापेक्षा माझ्या गुरुकडून होईल. आता मला बाजारात नेलं त्यांनी गोड बोलून, आणि तिथं सांगितलं प्रसाद घेऊ नको, लांबून दंडवत कर, हे की नाही, डोळ्यात डोळे घालून बोलू नको, त्यांचा चेहरा पाहू नको, असं बी आहे तसं बी. आता मला तर यांच्यापासून आनंद झाला आहे आणि तो वेगळाच होता, त्यातलं असं निरुपम सुख होतं. आणि आता ह्या भेटीत तर त्याने मला असं त्याच्या आड पडल्यावर मुंगीसुद्धा रान नाही होणार म्हणाले. हे सगळं ह्याला संभ्रम म्हणतात. खरं काय आणि खोटं काय, हे का ते, ते का हे, असं. ते यात्रेमध्ये खेळ खेळतं माहिती आहे का तुम्हाला, असं टेबल असतो, ते असं ते सोंगटे असतात ते आणि पैसे लावणारे असतात बाजूला, आणि ते असं असं करून त्यात असं टाकतं, तो इथं पैसे लावतात ते, त्याच्यात खालून त्याला हे असतं खाली एक माणूस बसलेला असतो, तो इकडल्या सोंगट्या इकडे करतो, बॉल बिल काय असेल ते वगैरे वगैरे, पैसे हरवून जातात लोक. मग ते पाहणारे कसे पडतात, संदेहात पडतात. चला म्हणाले ह्याच्या डब्यात हे होतं, आपल्यासमोर टाकलं त्यांनी. संसार असा संदेहात्मक असतो, लय गोड वाटतं ते. ते भस्कून निघून जातं, आहे की नाही, काहीच नसतं त्याच्यात. जाऊ दे. तर असं ते संदेह पडले. संदेह शब्द वचनात कुठे आहे बरं? वचन वचन वचन, रुद्रपाठ. नाही आठवत? बरं, आठवून सांगा उद्या. भटमास पिढ्याला गेले आणि रात्रभर ते चिंतन. माणसानं चांगलं चिंतन करून चांगला विचार करा, आहे की नाही. आणि मग स्वामी विहरण सारवणे स्वस्थानाशी विजय केले आणि आज पूर्ण रात्रभर भटवासावरील मनोधर्म काढलाच नाही. ह्याला प्रेम म्हणतात. महिमभट्ट विशेष उल्लेख करतात. पहिल्या भेटीचा जो मनोधर्म आहे ना, मरेपर्यंत राहिला असतो, आहे ना. म्हणून महिमभट्ट विशेष लेखणी करतात की मनोधर्म भटावरील तो काढलाच नाही. अटॅचमेंट आहे, डिटॅच नाही झालं ते. आपलं काय होतं काय आहे ना, आपण अटॅच झालो पण डिटॅच पण होतो, आहे की नाही. सगळंच डिटॅचमेंट आहे.
विखुरून जातो, आपण सोडून देतो स्वामींना. पण स्वामींचा मनोधर्म जो आहे, मग आता तुम्ही हा का पॉझिटिव्ह विचार नाही केला की मला स्वामींवरती इथं स्थिर ठेवलंय, तर तो मनोधर्म आपल्यावर आहे का नाही? आहे ना. बघा, तुम्ही अनुभव घ्या, आपल्यावर मनोधर्म आहे. पण तो आपण स्वामींच्या पोटात सुरा खुपसायचा धंदा करू नका. उद्धरणाच्या व्यसनामध्ये एकदा स्वामींना भेटला माणूस की त्याच्यावरचा तो मनोधर्म स्वामी काढत नसतात. हे तुम्हाला नवीन शिकायला म्हणजे आलं पाहिजे, ते डोक्यात घुसलं पाहिजे. कसं? म्हणूनच चाललंय तुमचं सगळं मठ वगैरे चाललाय ना, त्याच्यावर चालू आहे. सगळ्यांची मठ कशावर चालू आहे? देवतेला माहीत आहे हा स्वामींचा मनोधर्म आहे ह्या व्यक्तीवरती, मग तू कसाही आचरण कर, तू कशी काशीत घाल. तू माझ्या मनोधर्माने पात्र झाला तर तुला मी लगेच या देही पण संबंध. तू खड्ड्यात गेला, हाती शेळी डोळी पाळणालास, जा तिकडे, पण मनोधर्म माझ्यावरती आहे. किती मनोधर्म होता ना छर्दवासावरती, आहे ना. तिला पाठवलंच त्या आईला, अगं बघ म्हणाले, बाई हा कोण चाललाय माहिती आहे स्वामींना, तरी मनोधर्म आहेच ना. मनोधर्म नसला असता तर पाठवलं असतं का? आहे ना. बा छर्दो बा अस्थिपरीच्या गिरीशिखरावर चढाला, असं आहे ते. मनोधर्म असतो आपल्यावरती, लक्षात ठेवा. असं समजू नका दत्तात्रय प्रभू माहोरला आहेत, ते अधिकार नाही त्या मार्गाला, आहे ना. आणि चक्रधर स्वामी उत्तरापंथी आहेत. त्यांचा काही मनोधर्म नाही. मनोधर्म असल्याशिवाय तुम्हाला ज्ञान होत नाही, आहे की नाही. मनोधर्म असल्याशिवाय तुम्ही इथं बसू शकत नाही. माझ्यासमोर तर कोणीच बसू शकत नाही. त्या सगळ्या श्रद्धा बिद्धा सगळ्या उचलून जातात, आहे की नाही. तो इथं बसू शकत नाही. आपल्याकडे येणारा म्हणजे तो हायफायच असला पाहिजे. त्याला आपण ठोकून मऊ करतो ना त्याला. तुझ्या श्रद्धा भावना बिवना तिकडे गुंडाळून ठेव, स्वामी काय म्हणतात ते बघ, फालतू आचार नको मला सांगत बसू. जे जे साधक इथं आले आपल्याकडे संदेह घेऊन, त्यांचा संदेह कायमचाच घालवला आपण, आहे की नाही. आपण कॉम्प्रोमाइज करतच नाही. त्याला गुळचट तत्वज्ञान नाही सांगायचं जीवनात कधी. जे आहे ते स्पष्ट. आपल्याला काय स्वामींचा आदेश आहे ना, ते का झाकून ठेवायचं आपण मनोधर्म. आज असं समजू नका की स्वामींचा मनोधर्म नाही आहे. प्रत्येकावर मनोधर्म आहे. वेदवंत, बोधवंत, वासनी, अनुसर, या चारींवरती ही मनोधर्म आहे. म्हणूनच तो तिकडून इकडे येतो, इकडे रमण्याचा प्रयत्न करतो. त्या मनोधर्माला तुम्ही सुई मारू नका. कोणी जे आहे ते स्वीकार करा, जसं आहे तसं. तुम्ही ऑपरेशन नका करू राग द्वेष काम क्रोधांचं, आहे ना. सांभाळा करा. तो बाप कसा म्हणतो, पोरीला वाटला माझ्या, तुमची झाली म्हणतो आता सांभाळ, आहे की नाही. आपण धुरा आहेत स्वामींच्या. तुमच्या सांभाळे जे घातले ते घाला आणि त्याला असा आकार द्या, शिल्प बनवा. इथे ती पण क्वालिटी येते ना. मागच्या जन्मात त्यांनी जोडलेलं असते बसून खावं म्हणून फुकट, पण तो नालायक संस्कार पण असतात ना, ते पण इथंच असतात. चांगलेवाले पण इथेच असतात. तुम्हाला धर्म भंगवणारे इथंच असतात, आहे ना. तुमच्यावर प्रेम करणारे पण इथंच असतात. मनोधर्म आहे स्वामींचा त्याही व्यक्तीवरती. तो निस लेवलचा आहे ना, मग त्यानं जोडले ना, फुकट बसून खायचं, खाय भाऊ खाय, 2-4 किलो हात पण खाय माझ्या नावानं. तुला काय जोडायचं जोडून घे. ह्याला सांगतात तू जाय देवाला, देवदर्शनाला चल. कसं आहे ना स्वामींचं तत्व,
किती विचित्र आहे ना, विरोधाभासी आहे की नाही. इकडं आला ना आपणाला इकडं सगळंच भेटेल असंही नसतं. संघर्ष आहे, तप आहे. तुम्हाला दुःख देणारे भेटतात, तुम्हाला मारणारे भेटतात है ना. मोठवास ते विचार करतायत रात्रभर. मी तर तिकडं सगळं टोळी आहे म्हणाले माझी गुंडाची आहे का नाही. बदल झाला आता सगळा. मनोधर्म भटावरील तो काढलाच नाही. ही लीळा देवांना दररोज आठवावी की देवा माझ्यावरचा मनोधर्म काढू नका, हे की नाही. आणि मध भटोबासासारखं हे प्रायचित्त, नवीन प्रायचित्त आहे. प्रायचित्तात ती म्हणावं, प्रथम भेटी जे भटोबासाशी स्थित्यांतर केले ते मज गोसावी स्थित्यांतर करोनी मग सगळं संदेह फेडवणी, असं म्हणा तुम्ही, नवीन म्हणा ना, काही फरक नाही पडत. प्रथम भेटी जो मनोधर्म सांधला तो जी मज सांधावा, असं नवीन म्हणल्यावर लय मुंग येतं बरं का. मी बघितलं नवीन सांगून, मी प्रायचित्त तयार केलं तर नवीन असं. पण ते पुढं पश्चिम नाही पडत. आपण परंपरा सोडायलाच तयार नाही, चिटकून बसलेले. तेच 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 काही चांगलं आहे का नाही. तर आज भटोबास रात्रभर असे बसलेले आहेत. आणि मग उदयाचा पूजावसर झाल्यानंतर अशी रात सकाळ उजडली. आता कुणाच्या जीवनात कशी सकाळ असते माहीत नाही की नाही. गावा पश्चिमे पाठ होता ते विहरणाला विजय केले, बैसी आसन केले, गोसावी उभे ठेले, फुटा आसनावरी ठेविला. आणि मग त्या भागात पाठ आहेत बघा तिकडे पाण्याचे आहे की नाही. आणि मग एकमेका ते शिवावे असा खेळ करू आदरीला सर्वज्ञानी. आजची पहाट ही वेगळीच आहे. पहाट पाटावर आहे ना सर्वज्ञाची. तिकडं मुक्कामी असलेले पण आलेलेच आहेत. इलम भट्ट आहेत, एक महत्त्वाच्या व्यक्ती आहेत, दादोबा भट्टोबास. आणखीन कोण कोण आहे. हे सगळी मंडळी आहे स्वामींच्या सोबत. डखला आहे. डखला एक परमनंट भेटच आहे स्वामींच्या जोडीत ते. आणि खेळ चालू आहे पाण्यामध्ये. स्वामी म्हणता डखलेला, ए डखल्या डखल्या याशी शिवाल गा. मला शिवता का म्हणाले. स्वामी पण पाण्यात उतरलेले आहेत आज. आणि गोसावी पाठ उडती आणि डकलेही उडती, असा खेळ प्रवर्तला. पाण्यात स्वामी इकडलं तिकडं पटकन जायचे आणि डकले शिवायला लागले. डकले पाटू उडू बैसले आणि गोसावी तया ते बखलेले. उडो ने देतीची मागो ते उडो रिगाले. गोसावी त्या ते परतेची लोटले, ते पाण्यात पडले, ते पाणी उसळले. हा खेळ आहे तिथला तो. डकल्याने उडी मारली असं शिवण्यासाठी. पाण्यात उडी मारतात ना, शिवायला पण अशी झपकन उडी मारतात. आता स्वामींना डकले धरलेलं आहे आणि स्वामी पटकन निष्ठून गेले आणि ते पडलं पाण्यात. डकले बदकन पाणी उडलं, ते पाणी उसळलं, तर गोसावी पाठ उडाले. अवघी श्रीमूर्ती पाणी शिंतोडली. आता ही श्रीमूर्ती तुम्ही पाहायला पाहिजे. अशी पाण्याचा पाठ चाललेला आहे. नदी समजा तुम्ही छोटी, एक नाही, ते सर्वज्ञांसोबत चाललेला हा पाठ शिवणीचा खेळ आहे पाण्यामध्ये. धराधरीचा लपालपी, धराधरी, शिवाशिवी, इथं शिवाशिवीचा खेळ आहे पाण्यामध्ये. आणि मग ही सगळी मोठी मोठी मंडळी आता खेळ खेळत आहे स्वामींसोबत. आणि स्वामींच्या श्रीमूर्तीवर पाणी उडालेलं आहे आणि ते पाणी उडलेलं दादोसांनी पाहिलेलं आहे. ते दादोसांना बरं नाही वाटलं. ते म्हणतात मर मर डकलिया, जेणे जेणे नरकाशी जाशी ते तेच करताशी. दादोसांना ज्ञान आहे ना. ते म्हणतात बघ बघ डकलिया,
जेणे जेणे नरकाशी जातोस ते करून राहिला का तू? जो खेळ खेळत असा त्याने तुम्ही नरकाशी जाल. आपण खेळ खेळूनच राहिलो ना. स्वामींच्या श्रीमूर्ती त्यांनी पाणी उडवलं, आपण गटार उडवत आहे की नाही. अविधीचं गटार फेकायचं स्वामींच्या अंगावर, मग त्याने आपण नरकालाच जाणार आहेत. आणि जो खेळ खेळत असा त्याने तुम्ही नरकाशी जाल. आपण कोणता खेळ खेळतोय आहे की नाही? अनिष्टाचा खेळ नाही खेळायचा, जीवधर्माचा खेळ आहे की नाही. आपल्याला खेळ भारी असते. तुम्ही काही तर कायमचं राहायला नाही आले आणि तुम्हाला काही कोणी बॉस म्हणून नेमलेलं नाही कायमच्या इथे, मरणार आहेत. मग हा वाईट खेळ नाही खेळायचा. जे खेळ खेळायचा ना स्वामींसाठी खेळ खेळायचा. चांगदेव भट्टासारखा आहे का नाही, त्याने खेळ खेळलाच ना. मला ही गुंफा चांगदेव रावायची ही श्री प्रभूंची. महिमट्टास बारीक बारीक गोष्टी का सांगता? आपण नेहमी खेळ खेळतो. आपल्या पोटात, ओठात, डोक्यात वेगवेगळे खेळ असतात. दाखवायचं नाही, पण आतमध्ये लय उसाळ्या मारतात वाईट विचार. मग हा खेळ खेळायचा नाही. त्या विचाराने नरकाला जा. ह्याला साधुत्व म्हणतात, आहे की नाही. तुमच्या जीवनात कोणी खेळ खेळला तर प्रारब्ध, मग दोष नाही द्यायचा. दादोस म्हणतात, नको रे नको, असा खेळ खेळू नको. तुम्ही नरकाशी जाल. गोसावी ईश्वर, गोसाव्याशी खेळ कायचा. दादोसांच्या बोलण्यात काहीतरी अद्भुत आहे ना. आता गोसावी ईश्वर, ईश्वर आहेत रे म्हणाले वेड्या, तुला कळतंय का काय? नको हा खेळ मांडू. डखला म्हणतो, दादो तुम्ही उगा असा नका, चुप बसा ना. म्हणाले, आम्ही हशी हशी खेळतो. हा शब्द किती छान आहे. आम्ही हा हशी खेळतो आणि आम्ही हशी हशी नरका का जाऊ? आमचा काही हेतू वाईट नाही आहे. आणि आम्ही कायशा नरका जाऊ नये. माने माझयाशी खेळ खेळत असो की त्याची माझी नरक चुकती. माझा उद्देश चांगला आहे आणि ज्यांच्यासोबत आम्ही खेळ खेळतो त्यांच्यासोबत खेळ खेळल्याने सुद्धा नरक चुकतात. डकल्यांचे एक उच्च विचार आहेत, आहे ना. तसं पॉझिटिव्ह, लगेच पॉझिटिव्ह अर्थ काढला. दादो साधज्ञानी आहेत, वेगळ्या भावनेने ती बोलत आहेत. त्यांचं स्वामीवर वेगळं प्रेम आहे, याचं स्वामीवर वेगळं प्रेम आहे. घटना एकच आहे की नाही. हे पण कळलं पाहिजे बरं तुम्हाला. नाहीतर तुम्ही तोंडसुख घ्याल. ह्या तोंडाने खूप जोडल्या जातं बरं. तोंडातून शब्द उच्चारताना सगळं विचार करायचा असतो. शब्दांचा वाईट खेळ नाही खेळायचा. द्रौपदीसारखा, आंधळ्याचे पुत्र, तुला काय करायचे अवदसा, गप ना. तू कशाला बोलली बाई, तू बोलायचं नाही. बोललं की कार्यक्रम बिघडतो. टोचून बोलायचं. आणि हे सगळं बोलण्याचा कार्यक्रम बायांकडे असतो. टोचून हळू बोलायचं. पुचकं पादरं, आहे की नाही. कसं आहे बायांचं निर्मिती कशी केली आहे देवाने, आहे की नाही. त्यांच्या हातात स्वयंपाक आला, बाया माजून जात, आहे की नाही. त्यांना वाटतं आपणच बॉस आहे. लयच कठीण आहे ते. शिळ्या चपातीसोबत चटणी मागायला गेलं तर अरे बापरे, काय तमाशा असतो. यांच्या घाम गाळूनच आणलंय याने. स्वामींची वस्तू आहे, तुम्ही स्वामींसाठी देऊन टाका. मला काय थोडी द्या, किंवा मग सांगा वाद नाही आमच्याकडे. जुना काळ होता तो. 8 दिवसाला चपाती पाहायला भेटायची आम्हाला, शुक्रवारीला. शुक्रवार दररोज भाकर. तो माणूस बॉस होऊन जायचे, बाई बुवा. सगळं अनुभवावं लागतं. तर आपण देवासाठी आलो ना, मग त्या तुच्छ पदार्थासाठी काय करणार, आम्ही असं समजून घ्यायचं. मग ते दुसऱ्याला तर द्यायचे ते.
मला काय द्यायचं नाही. म्हणजे गोंधळ व्हायचा, खेळ खेळला जातो असं आपल्याकडं. ढकले मात्र चांगल्या विचाराचे. ते म्हणतात, आई गप रे बाबा, आम्ही जो खेळ खेळतोय ना, तर आमचे त्या खेळाने नरक चुकते. इथं आपण खेळ खेळला, नरक चुकतील, आहे की नाही? कसं, का बरं? बोला, पटकन बोलत जा. कर्म असतील ना. तर स्वामींसोबत आहे आणि इथे दुःखरूपी सुख. इथे चतुर्विध साधनाचा खेळ खेळून राहिलो आपण. फरक आहे की नाही? इथे पण सन्निधानच आहे ना आता स्वामींचं. आता कोणतं तुम्हाला सन्निधान आहे? मग ते तुमचे नरक चुकतील. इथे झाडू मारला, फरशी पुसली, कपडे धुतले, स्वयंपाक केला, पण तो अदृष्टपर, हे माझ्या देवासाठी. तुम्ही आंघोळ केली देवासाठी, शृंगार केला तरी देवासाठी, आहे ना? स्वामींसाठी करायचं आहे ना. धानायचं करायचं आहे का नाही? धानायचा गोष्टी मला आवडते, हे नाही? कारण जे हे गोसाव्या काय म्हणजे, बाई तुम्ही हे कशाला लुगडं घातले, जे मी गोसाव्या. हा नाही लटल्या हो बाई. तुम्ही किती वर्षाची होती ती धानू बाई? 4-1 वर्षाच्या समारासाठी नट्टा फट्टा करायची. स्वामी तिला बोलायची कुणासाठी? म्हणायची, चांगदेव राळो गोसाव्या कारणे मी शृंगारले. किती अधिकारी असेल ना ती. तर तिला पण खेळ खेळलाय बघा. मला हळदच आणून लाव गाई म्हणाले. मला कशी देवते ती बघ, कशी सुंदर दिसतात, आहे ना? स्वामींनी तिला मांडीवर घेतलंय ना. तुम्हाला इकडे कावळ्या कावळ्या एक डोळा, हा खेळच खेळलाय स्वामींनी. 2 डोळे. धानुबाई सांगा बरं पाहू, ढकल्यांसोबत स्वामी कसं खेळ खेळले असतील? ढकल्या म्हणतो, माझा कर्मनाश होईल दादोस, तुम्ही शांत राहा, बोलू नका, बडबड करू नका फालतू. मला खेळ खेळायचा आहे. असा खेळ खेळला पाहिजे आपण. खेळायचा मग सुंदर खेळायचं, स्वामींसोबत खेळायचं, आहे ना? संसारासोबत खेळलो ना आपण अनंत जन्मात. ढकलेला ते म्हणायचंय, दादोस अज्ञान असल्यामुळे त्यांची भोळी श्रद्धा आहे, ते तसं म्हणतायत, हे असं म्हणतायत, आणि दोघांचं चाललेलं आहे तुडपुड. त्यावेळेस सर्वज्ञ म्हणता, याते कागा म्हणत असा, कोपत असा, हे इथूनच करू आवडत असे. भट्टवास दादोसांना म्हणतात, तुम्ही शांत राहा, आम्हाला आज अशी प्रवृत्ती आहे. ऐसे म्हणून गोसावी दादोसाशी कोपले. दादोसांवरती कोपण्याचा मूड आहे सर्वज्ञांचा, आहे की नाही? तिकडं तर तिकडं भट्टवास सोबत दादोसांना कोपले. म्हणाले, तो असाच आहे खाडाचा रे. ढकलायला सांगू, दादोसांना म्हणजे आम्हीच खेळतो. मग पाटू उडता जो भो केला होता, तो उडवून पहिला कडे जावा, असे आम्हीच केलं होतं. इकडली उडी तिकडे जायची रे म्हणाले, आणि तो उडी टाकताना पाव ओटळला, लचकला, त्याने पायी चडीक निघाली. तुला गप ना म्हणाले, त्यांचा पाय आवटळ आम्ही पाहून घेऊ. आणि मग येतुकेनी खेळू पुरा केला, अवघे भक्तिजन गोसावी ते येऊन उठविले त्या ढकल्याला. मग त्याला ते नीट वगैरे केलं, त्याचे वस्त्र वाळवा घालायला लावले. परी गुडघा वेता भोत उपन्न. हे अपमृत्यू चुकवला त्याचा, आहे ना, ढकलेचा. मेला असतं ते, ॲक्सिडेंट मृत्यू, पाण्यात बुडून त्यांना वर काढले. सर्वज्ञ आता विचारतात, दुखायला लागल्यावर असं कोणतं विचारलं पाहिजे आपल्याला, नाही की नाही? सर्वज्ञ जवळ जातात, म्हणजे कागा दुखवले ती. स्वामी जवळ गेले, गुडघ्याला बघितलं. स्वामींचं किती मोठेपण आहे ना. ते एका चरित्रामध्ये एक पाठ आहे असा, सर्वांनी त्याला मांडीवर घेतलं,
दुखावलास तू, मीच तुला ढकलून दिलं होतं, गुडघा मोडला तुझा. असं पण आहे, असे वेगवेगळे पाठ असतात. मग तुम्ही आठवायचं, तुम्हाला दुःख प्राप्त झालं तर मग इकडच्या तिकडच्या मांडीवर झोपण्यापेक्षा आपलं स्वामींच्या मांडीवर झोपावं, आहे की नाही. आणि स्वामी विचारतात, आपल्याला कोण विचारणार आहे. जीव तर असे स्वार्थी असतात. जीवाने विचारलं तर भाग्य आपलं, गुरुने विचारावं, आहे की नाही, गुराईनं विचारावं. हे तुम्हाला निमित्त केले. आपण आपली ड्युटी नाही केली तर परिवाराने असं शिकावं, आहे की नाही. आपण देवाला विचार. माणूस हा माणसाशिवाय राहत नाही, माणूस प्रेमाने राहत असतो, आहे की नाही. ठिसठीस केल्यावर कोणी राहील का. मीच तुम्हाला समजा सारखं ठिसठीस केलं, तुमचं नको रे बाबा, कटकट जाऊ आपण मार्गात कुठंतरी. हे देवाचं म्हणून करावं लागेल, दुसरं काही. दखलेला म्हणता, स्वामी दुखवलाच ना बाळा. दखल्या म्हणतो, हो जी, व्यथाभूत होत आहे मला, इतका पाय ठणकाय लागला. देवा म्हणाले, मला खूप रडू पण आवरत नाही. सर्वज्ञ म्हणतात, या ते शनै शनै घेऊन या हे मठाशी. ठीक आहे, पाहून घेऊ तुझा. भक्तजनाला सांगितलं, ह्यांना उचला, हळूहळू हळूहळू घेऊन या मठाला, बेलमठात. आम्ही चाललो पुढं. मग स्वामी मठाशी विजय केले आणि सर्वज्ञाचा डखल्याला कसं कसं दुःख निवृत्ती करतायत ते आता उद्या पाहू. दंड